का बाई, एवढ्या मेहनतीने एवढ्या सुंदर सुंदर झाडी लावले, एवढे गार्डनिंग केली ना. आता गावाला जाई राखी बांधासाठी माझ्या भावाला, तर पूर्ण झाडं मुरझावून जाईन. आता काही समजून नाही राहिलं का करू तर. का बाई, आता नुसतं आहेच नाही, आता मंजूबाईलाच सांगतो. आता चला घरी जातो मी तिच्या. रुबी बाई, झाला का झाडाला पाणी टाकून? खूप सुंदर सुंदर आहेत. मला एक झाड द्याल का? मी पण लावून घेईन आपल्या घरी. आणि हो, माझ्या हाताला ना झाडेच नाही जगत, पण तुमच्या हाताला खूपच, तुमच्या हाताला ना खरोखर येसच असन. तुम्ही कोणती खांदी गाडल्या की तुमच्या हाताचे झाडच जगतात. आणि का सुंदर सुंदर. आमच्या घरी आता गणपती येणार आहे ना, तर गणपतीला खूप फुलं लागतील. आता द्याल का रुबी बाई मला फुलं? तुमच्याच नाही का गार्डन मध्ये येत जाईन का? हो व मंजूबाई, मी देवाच्या पूजाला अशी काऊन करीन व दिन. असं मी काही क्रोधित थोडी आहे. मी त्या देवाच्या वेळेस दिन नाही तर फक्त नाही का, मी का म्हणतो, अशी लपून लपून नाही का माझ्या फुलं नाही का एवढी चांगली गार्डनिंग केली ना, लपून लपून घेऊन नको जाजोबा. हो व मंजूबाई, मी काय म्हणत होती, आता मी 8-15 दिवसासाठी माझ्या भावाच्या गावी चालली. माझ्या गावी चालली ना, माझ्या भावाला राखी बांधण्यासाठी. तर मी एवढं सुंदर गार्डनिंग केलं. आता मी काय म्हणते, आता मी तिकडे जाईन गावाला, तर पाणी कोण टाकन? म्हणजे पूर्ण मरून जाईन ना झाडा. म्हणून तू टाकशील का ग थोडेसे? रुबी, का नाही टाकणार? टाकणार ना. तू माझ्या घरच्या गणपतीला फुल देणार आहेस, तर मी तुझ्या त्या गार्डनला पाणी काऊन नाही टाकीन ना. बरोबर टाकणार आहो. तर किती दिवसानंतर येशील तर? हे भगवान, आताच तर सांगितलं ना तुला का 8-15 दिवसात येईन म्हणून. ते तू सांग, तुला का करायचंय? मी किती दिवसात येऊ? फक्त पाणी टाकण्याशी मतलब कर ना. तुला का करायचंय तेवढं? हो रुबी मॅडम, एवढी भडकून काऊन राहिलीस? टाकीन म्हणत आहो ना. का तू थोड्या थोड्या गोष्टीसाठी भडकत राहते? वाव, किती मस्त फुलं. हे आंटी लोक तिकडे पाहतात, गोष्टी करतात, तोपर्यंत मी फुलं तोडून घेतो, नाही तर मला रागवते ना. वाव, शाळेत नाही का मी वेणीला नाही का आपल्या हे लावीन फुलं हे वाले, मग त्यांना नाही का म्हणेन, वाव देखो मेरे बाल कितने अच्छे है दिख रहे हैं. मग ते मायानं जळून जातील. लवकर लवकर तोडून घेतो. अहो रुबी, अहो इकडे पाय ना, हे कोणाची पोरगी वे? तुझी फुलं तोडून आले गार्डन मधले. पाय तर बघतो तिच्याकडे. होय गे, तू कोणाची पोरगी वय? कोठून आली वय तू? हा, मी एवढ्या मेहनतीनं लावली गार्डनिंग ना, कायले फुलं तोडून राहिली तू? थांब गे तू, थांब. काकू काही नाही जी, अशी छात लावून पाहत होती कसे आहेत म्हणून. नाही तोडत जी, नाही तोडत. तुमचे फुलं कसे तोडून? इतके छान छान फुलं आहेत. पुढे जाऊन आम्हालाच ते कामात येतील ना. होय गे, तुला कायचं काम पडणार आहे? सांगून राहिली तर मी तुला देणार आहे. हो का, एवढ्या मेहनतीनं गार्डनिंग करतो मी, एवढूसा फुल तोडत नाही ना, तुला देणार आहो. ये इकडं, सांगतो तुला. काय तोडून जी आंटी? तुमच्यासारखी कंजळ आंटी आम्ही ना कधीच नाही पाहिली बाबा. फुलाने एवढे मोठे का करणार? आता आचार भरणार का तुम्ही? माझ्या आईला चांगला आचार भरता येते. भरून द्यायचं आहे का? 100 रुपये. होय गे, तू तर पाहूनच राहिली तिच्या जवळ. ते फुलं तोडून राहिले तर ठीक आहे, ते तोडून राहिली. मी मानतो एवढे फुलं आहे, पण मी तुला देतच नाही. आता पाय तू, आता गणपतीलाही नाही देत ना, कायच्यासाठीही नाही देत. तू खूप करून राहिली. आता मी गावाला जाईन तर तू सांग, तुला लक्ष राहीन का नाही? हे रोज असेच चिल्ले पाल्ले किंवा मोठे बाई आजोबा फुलं तोडासाठी येईन. तू भरून देशील का फुलं एवढे? मरण झाड. लक्ष कुठं राहते तू? लक्ष ठेवजो का नाही तू? थांब सांगतो मी. मला हे आंटी लोक मस्त गोष्ट करतात. मी पटापट इकडून निघून जातो. एकदम मले मारन मस्त दांके. हे आंटी बडी खतरनाक आहे. हो रुबी बाई, पाहिन ना. आता तुम्ही या म्हणून मी काही म्हणून नाही राहिलो. नाही तर पाहिन व. असे टेन्शन नको घ्या तुम्ही, टेन्शन नको घ्या. आम्ही बरोबर पाहतो. कोणालाच नाही येऊ देईन तुमच्या गार्डन मध्ये. रुबी बाई, अहो ती गेली, अहो ती गेली, सटकली. हो पाहिजे रुबी बाई, ती गेली, पहा ना तिकडे. होय गे, तुला कायचा हास येऊन राहिला इकडं? ते गेली फुल तोडून म्हणून का? थांब, मी तिला पाहून येतो. तू इकडेच राहायचो का?
हा 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 मी जातो बाई. हिचा दिमाग पहिलेचा सटकून आहे ना, माझी वरात काढल्या बिगून राही नाही हे. कुठे आहे गे? कुठे आहे ते? कुठे आहे? सांग बरं. च्या आईला दोघंही उठून पळाले. थांब तू थांब. तुम्ही दोघं उठून पळाले ना, थांबा. उठून सुटून तर तुम्ही उठूनच पळाले. आयतावर येता इथं फुलं मागायसाठी उठूनच पडता. थांबा, तुम्ही तुमच्या घरी येऊन वरात नाही काढत तर मी माया ना रुबी नाही. थांबा तुम्ही. चल बाई, ह्या दोघा चिल्ला पिल्ल्याच्या मदत राहून का केलं मी ना, आता टाइमपास केला. थांबा, आता दुसऱ्या बाईला सांगतो मी का फुलाची वगैरे वगैरे नाही का थोडीशी रक्षा वगैरे करून घ्यायचा. मी आता वेळ होऊन राहिला मला. का बाई, आता चल, आता मी घरी जातो. सांगितलं त्या बाईले आता. चल आता मी घरी जातो बाई. आता गावाला जायची एवढी पहिलेच घाई आहे ना, वरतून हे लोक फुलं तोडून गेले. बॅग बुक भरायची राहिली. चला. हट गे, हे हात दुखून राहिले बॅग पकडून. एवढ्या मोठ्या बॅग पकडून याले काही चिंता गिंता आहे का नाही? माझ्या भावाला राखी बांधायला येऊन राहिली एवढ्या दुरून. काही एवढा मोठा बॅग पकडून पायदळ येऊन राहिली. काही चिंता गिंता आहे का नाही याला बकऱ्याले? नाही बाबा, माझा भाऊ खरंच लग्न झाल्यावर बदलला. मला वाटलं होतं का त्याची बायको चांगली राहील, दबावमध्ये नाही ठेवण, पण नाही बाबा. आता बायको आल्यावर, लग्न झाल्यावर त्याचं खरंच तो बदलला बापा. खरंच बहिणीची काही चिंताच नाही राहिली आले. अगे मा, एवढी थकली मी. एक तर वहिनी नाही दिसे, आई तर आई नाही दिसे ना, भाऊ तर भाऊ नाही दिसे बापा. आणि बाप कुठं गेला तर ते तर गेलाच असं कुठं येत नाही बापा. आता मी आली का व्हायत. अगे वहिनी, कुठं गेलीस तो? ननद आपली ननद आली तर परालीस का? राखी आहे म्हणून पैसे द्यायला लागते तर पराली का तू? का बाई, आतापर्यंत आली नाही. आपली ननद आली एवढ्या दुरून, एवढे मोठी बॅग पकडून, आणि भाऊ नाही आला घ्यासाठी. मी एवढी पायदळ आली. इले काही हे आहे का नाही? आणि इले सांगून राहिली मी का असं म्हणजे काही पाहुण्यासाठी आलं, काही आपली ननद आली तर काही खायला चिवडा गिवडा चाय गिन मांडून द्यायला लागतं का नाही? पण नाही बापा, यायला काही दिमाग नाही. आणि भाऊ तर भाऊ नाही दिसून राहिला. वहिनीनंच भडकवलं असं यायला पैसे द्यायला लागते म्हणून. ओके, हे माझी ननद आली राखी बांधायला. सांगितलं नाही आज येतो म्हणून. मी नाही का पहिलेच आपली पॅकिंग केलं असतं ना, आज गावाला गेलो असतो ना आल्या. ननद बाई, तिकडे का पाहिजे? इकडे आव ना, मी वाडीतून येऊन राहिली ना. अगे तर तू कुठून ये? तू वाडीतून ये, तू कोणाच्या घरातून ये, बाजारातून ये, कुठून ये? मला तू याशीन काही घेणं देणं नाही. फक्त माझ्या भावाशी मतलब आहे. तू सांग फक्त माझ्या भाऊ कुठे आहे तर. हॅलो मित्रांनो, कसा वाटला आमचा व्हिडिओ? आता दुसरा व्हिडिओ आम्ही घेऊन येऊन त्याच्यासाठी तुम्ही लाईक अजून सबस्क्राइब करून घ्या. धन्यवाद. हा बोला ना तर वननत बाई, तुमच्या कोणी हे मानन का राग मानन का? तुम्ही तर आमच्या घरचे मुख्य बाई वा, म्हणा ना दा. हो व बहिणी, तुम्ही सांगा. जेव्हा पण मी गावाला येताना जाताना तुम्हाला एनी टाइम लोकांच्या घरी हिंडताना बघते. तुम्हाला काही कामधंदा नाही का? आता बाई ननद बाई, तुम्ही आता नाही का माझा बहुत दिमाग सटकवला. तुम्ही